राहिलेले आहेत. पण तरीसुद्धा कोण कुणाबरोबर जाणार, कोण कुणाबरोबर येणार, कोण कुणाबरोबर अधिकृतपणे जाऊन कोण कुणाबरोबर मागणं एकमेकांना पाठिंबा देणार, काहीही चित्र अद्याप स्पष्ट झालेलं नाही. याविषयी आपल्याला, तुम्हाला ना मला, नागरिकांना वाईट वाटायचं कारण नाही. पण एका गोष्टीविषयी निश्चित वाईट वाटायला हवं. याचं कारण या निवडणुकीत नक्की चाललंय काय? मी पत्रकारितेची जवळपास 4 दशकं पाहिलेली आहेत. अनुभव या क्षेत्राचा घेतलेला आहे. अनेक निवडणुका अनुभवलेल्या आहेत, त्याचं वार्तांकन केलेलं आहे. पण या निवडणुकी इतका राजकीय व्यभिचार कुठल्याही निवडणुकीत आत्तापर्यंत दिसलेला नाही. एक पक्ष दुसऱ्या पक्षाच्या विरोधात एका शहरामध्ये लढतोय. तोच पक्ष त्याच पक्षाचा तिसऱ्या शहरामध्ये सहकारी पक्ष आहे. हे दोन्ही पक्ष एकमेकांविरोधात मैत्रीपूर्ण लढतीत चौथ्या शहरामध्ये आहेत. हेच पक्ष एकमेकांशी मुंबईमध्ये राज्य करतायत, पण तरीसुद्धा ज्यांच्या विरोधात ते लढतायत त्यांच्या विरोधात ते आणखी कुठेतरी लढतायत. हे कसलं राजकारण आपण महाराष्ट्र म्हणून बघतोय? म्हणजे याला काही सीमा असावी की नाही, हा प्रश्न मराठी जनांना निश्चित पडायला हवा. एकेकाळचं पुरोगामी वगैरे वगैरे प्रगतिशील राज्य, पण आपण कुठल्या राजकारणाच्या पातळीवर आता येऊन थांबलेलो आहोत? म्हणजे चांगल्या मराठी शब्दात, त्यातल्या त्यात सभ्य शब्दात या राजकारणाचं वर्णन करायचं झालं तर याला विकृत म्हणता येईल. विकृत म्हणजे कसे कसे एकमेकांविरुद्धच्या, एकमेकांबरोबरच्या आघाड्या घडतायत, या सगळ्याला नागरिकांनी का पाठिंबा द्यावा? उदाहरणार्थ, भाजपबरोबर अजितदादांचा पक्ष असेल तर त्याची एक नैसर्गिक परिणिती म्हणून शरद पवारांचा जो काही राष्ट्रवादी उरलेला आहे तो भाजपच्या विरोधात आहे. पण भाजपच्या बरोबर जो पक्ष सत्तेमध्ये आहे, उदाहरणार्थ अजितदादांचा राष्ट्रवादी पक्ष, तो काही